शहर व महामार्गांवर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हाय बीम लाईटचा अनावश्यक वापर आणि नियमबाह्य अतिशय तेजस्वी LED हेडलॅम्प्स विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे। या संदर्भात राष्ट्रवादी मोटर्स चालक कामगार वाहतूक सेलचे प्रदेश संघटक संतोष भागवत तसेच अध्यक्ष नाझर अनवर शहा तसेच उपाध्यक्ष सागर भारस्कर यांनी प्रादेशिक परिवहन मंडळाचे प्रदीप शिंदे यांना निवेदन दिले। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे अनेक वाहन चालक रात्रीच्या वेळी विनाकारण हाय बीम लाईटचा वापर करतात। तसेच काही वाहनांमध्ये नियमबाह्य LED हेडलॅम्प बसवण्यात आलाय। या तीव्र प्रकाशामुळे समोरून येणाऱ्या वाहन चालकांना रस्ता स्पष्ट दिसत नाहीये। परिणामी अपघातांचा धोका वाढत आहे। विशेषतः दुचाकीस्वार, रिक्षा चालक आणि पादचारी यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। मोटार वाहन कायद्यानुसार अशा प्रकारे लाईट्स बसविणे व अनावश्यक हाय बीमचा वापर करणे नियमभंग असूनही अनेक ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे मागण्या करण्यात आल्या, ज्यामध्ये शहरात विशेष मोहीम राबवून अनावश्यक हाय बीम वापरणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, नियमबाह्य LED व मॉडिफाईड हेडलॅम्प असलेल्या वाहनांची तपासणी करून दंडात्मक कारवाई करावी, नवीन वाहनांच्या पासिंग वेळी नियमबाह्य लाईट आढळल्यास पासिंग नाकारून संबंधितांना सूचना द्याव्यात, अशा प्रकारचे मॉडिफिकेशन करणाऱ्या दुकानांची तपासणी करून त्यांच्यावरही कायदेशीर करण्यात यावी। याबाबत अधिक माहिती राष्ट्रवादी मोटर चालक कामगार वाहतूक सेलचे नाझर अनवर शहा यांनी दिली आहे। नमस्कार, मी नजर शाह, वाहतूक शहर अध्यक्ष। आज आम्ही प्रवीण शिंदे सर, नाशिक RTO ऑफिसचे हेड, त्यांना आम्ही आज एक निवेदन दिलेलं आहे का रात्रीच्या वेळेस 2 व्हीलर 4 व्हीलर या गाड्यांमध्ये चेंज करणारे व्हाईट लाईट, त्याच्याबद्दल आम्ही निवेदन दिलेलं आहे का तुम्ही हा जो प्रमाण वाढतोय व्हाईट लाईट बद्दल तो लवकरात लवकर थांबावा। त्याच्याने खूप लोकांना आजार होतोय, ऍक्सिडेंट्स होतोय। रात्रीच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक लोकांना चालण्यामध्ये सडनली डायरेक्ट डोळ्यांवरती फोकस येतो आणि खूप लोकांचे ऍक्सिडेंट, जीव घेणं वाढतंय। तर त्या संदर्भात याची दखल RTO ऑफिसनी घ्यावी, याच्या संदर्भात आम्ही RTO ऑफिसमध्ये एक निवेदन दिलेलं आहे। मी सागर भारस्कर, राष्ट्रवादी वाहतूक सेल, नाशिक शहर उपाध्यक्ष। तर जसं नजरबाईंनी सांगितलं की नाशिकमध्ये बऱ्याच प्रकारे, नाशिकमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय चालू आहे की मॉडिफाईड लाईट्स, LED लाईट्स बसवल्या जातात आणि त्यांचा अयोग्य प्रकारे वापर केला जातो आणि त्याच्यामुळे अपघाताच्या घटना खूप साऱ्या वाढल्या आहेत। तर त्याविषयी आम्ही RTO कार्यालयाला जे निवेदन दिलं त्याविषयी नजरबाईंनी तुम्हाला सांगितलं, पण यापुढे आम्ही उद्या किंवा ह्या वीकमध्ये, विदिन अ वीकमध्ये आम्ही जे नाशिकचं वाहतूक डिपार्टमेंट आहे, ट्रॅफिक कमिशनर ऑफिसला सुद्धा आम्ही याविषयी निवेदन देणार आहोत आणि अगोदर त्याच्यानंतर आम्ही जे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय त्या ठिकाणी सुद्धा हे निवेदन देणार आहोत की ह्या ज्या कंपन्या आहेत, ज्या मॉडिफाईड लाईट्स बनवत आहे आणि ज्या वरतूनच बनवून येत आहे व्हाईट लाईट, आणि प्लस ज्या नाशिकमध्ये काही दुकाने तिथे सर्रासपणे ह्या लाईट्स बनवून विकल्या जातात आणि मॉडिफाय केल्या जातात, तर त्या दुकानावर पण कारवाई करण्यात यावी आणि ज्या कंपन्या ह्या लाईट्स बनवत आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी, अशी आम्ही राष्ट्रवादी वाहतूक सेलतर्फे यांच्याकडे मागणी करत आहोत। जर लवकर कारवाई करण्यात नाही आली तर आपली पुढील भूमिका काय असणार आहे? जर लवकर याविषयी लवकर कारवाई करण्यात नाही आली तर आम्ही पुन्हा एकदा नाशिक RTO ऑफिस आणि प्लस ट्रॅफिक कमिशन ऑफिस यांना आम्ही यांच्यावर एक आंदोलन किंवा मोर्चा आम्ही करण्याचा निर्देश ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।